मग DTDC मध्ये ना चांगली पोस्ट होती. हा. तर मी एक ठिकाणचा खूप चांगल्या कंपनीतला जॉब सोडला आणि मग मुलासाठी सोडला. पण म्हटलं की नाही यार, आपण ती सोडून चूक केली, आपण परत एकदा जॉईन करू. म्हणून मी DTDC मध्ये जॉईन केलं. तर ऍक्च्युली तेव्हा मी फक्त 12वी पास होते आणि माझं ग्रॅज्युएशन अटेम्प्टेड होते, कम्प्लीट झालेलं नव्हतं. फायनल इयर वगैरे होतं, मी एक्सटर्नली करायची ना, तर फायनल इयर वगैरे होतं. तर आता पण मी तिथे लिहिताना मात्र लिहिलं की मी ग्रॅज्युएट आहे म्हणून. अच्छा. मी बिनधास्त लिहिलं. कारण मला कुठेतरी वाटत होतं की ह्यांचे जे काही आहेत इंटरव्ह्यू ते मी सहज क्रॅक करेन. आणि मग त्यांची किती बाबा 3 राऊंड होते त्या पोस्ट करता. मोठी चांगली पोस्ट होती. 3 राऊंड होते. पहिला राऊंड होता लेखी परीक्षा, तो क्लिअर केला. दुसरा राऊंड होता, तोही क्लिअर केला मी. तेव्हा नाही सांगितलं की मी ग्रॅज्युएट नाहीये म्हणून. आणि तिसऱ्या राऊंडला ज्यावेळेस त्यांनी बोलवलं, सर्टिफिकेट, सॅलरी वगैरे सगळं डन झालं. सॅलरी पण इतकी ल्युक्रेटिव्ह होती, भारी होती सॅलरी. आणि मग ज्यावेळेस आता ह्याची गोष्ट आली डॉक्युमेंटची, तर म्हटलं खरं सांगू का तुम्हाला, मी ग्रॅज्युएट नाहीये. अरे देवा. ते शॉक. तुम्ही आमच्याशी खोटं बोललात. म्हटलं नाही नाही नाही, हे खोटं कसं काय? म्हटलं हे पहा, म्हटलं मी कधी बोललेच नाही. नाही, तुमच्या पोस्टला ग्रॅज्युएशन हा क्रायटेरिया होता, पण इतकी लोक होती, कमीत कमी 32. त्या 32 लोकांना तुम्ही फक्त माझ्या एकटीची निवड केली. मग जेव्हा माझ्या फक्त एकटीची निवड केली, याचा अर्थ मी या पोस्टसाठी सुटेबल आहे म्हणून तुम्ही एवढे 3 राऊंड पार करून मला बोलवलं. मग आणि मग काय असेल, काय बोलला तर एवढं कुठे आठवतंय, पण त्यांनी मला सिलेक्ट केलं. अच्छा, नियम बदलला. ग्रेट यार. सिलेक्ट केलं आणि 2 ते 3 दिवसानंतर जे आहे ते डॉक्युमेंट्स घेऊन या आणि जॉईन करा. पण नाही केलं. मग मी जॉईन करा, मुलगा लहान होता. मग म्हटलं की नाही, आपण म्हणजे याचे डॅडी तर साईटवर असायचे. पण त्यांनी तुझ्यासाठी नियम पण चेंज केला. तू मात्र तू बघायला गेली होतीस घेतात का मला. नाही, कधी कधी ना स्वतःला टेस्ट करून करणं पण फार गरजेचं आहे.